नमस्कार, A1 न्यूज महाराष्ट्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे। नाशिक शहरात सध्या ऑटो LPG आणि गॅसच्या तीव्र टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे। या टंचाईमुळे शहरातील गॅस पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत असून रिक्षा चालक आणि इतर वाहन चालकांना इंधनासाठी तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे। मिळालेल्या माहितीनुसार मध्य पूर्वेत सुरू असलेल्या इराण इस्रायल तसेच अमेरिका इराण तणावामुळे गॅस पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे। याचा थेट परिणाम नाशिकमधील इंधन उपलब्धतेवर झाला असून शहरात गॅसचा पुरवठा सुमारे 50 ते 60% घटल्याचे सांगितले जात आहे। गॅसची उपलब्धता कमी झाल्याने शहरातील अनेक गॅस पंपांवर सकाळपासूनच वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहे। अनेक रिक्षा चालकांना 2 ते 3 तासांपर्यंत रांगेत उभे राहून गॅस भरण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे। त्यामुळे त्यांचा दिवसाचा मोठा वेळ वाया जात असून प्रवासी वाहतुकीवरही परिणाम होत आहे। टंचाईमुळे ऑटो LPGच्या दरातही मोठी वाढ झाली आहे। सध्या ऑटो LPGचा दर सुमारे 80 रुपये प्रति लिटर इतका पोहोचल्याने वाहन चालकांच्या खर्चात वाढ झाली आहे। वाढत्या दरामुळे अनेक चालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत। गॅसची कमतरता केवळ वाहन चालकांपुरती मर्यादित नसून हॉटेल व खाद्य व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांनाही त्यांचा फटका बसत आहे। गॅस उपलब्ध न झाल्यास स्वयंपाकासाठी अडचणी निर्माण होत असून त्यामुळे व्यवसायावरही परिणाम होत आहे। सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे वाहन चालक, रिक्षा चालक संघटना आणि व्यापारी प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करत आहेत। गॅसचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी लवकरात लवकर निर्णय घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे। सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी A1 न्यूज महाराष्ट्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघूया रिक्षावाल्यांची काय समस्या आहे याच्यामध्ये। काय भाऊ, काय रिक्षा गॅस टाकायला आले होते का? गॅस टाकायला आले का? मिळतो का गॅस इथे? गॅस मिळतो पण आता एकच पंपवर गॅस आहे, बाकी पंपवर गॅस पंप आहे नाशिक मध्ये सर्व? नाशिक मध्ये जवळजवळ आहे 4-5 पंप आहे LPGचे आणि सगळे चालू आहे का बंद? सगळे म्हणजे आता भरपूर ठिकाणी गॅस नाही, आता एकाच ठिकाणी गॅस चालू आहे। फक्त याच ठिकाणी गॅस आहे आडगाव नाक्यावर? वाढून लागल्या 30 रुपये लिटर माग गॅस वाढवला त्यांनी। म्हणजे आता पूर्वी काय भाव होता, आता काय भाव? पूर्वी आता काय 52 रुपये गॅस होता, आता डायरेक्ट 80 रुपये। म्हणजे आता पूर्वी 52 रुपये भाव होता, आता 80 रुपये भाव आहे। मिळतो का पण वेळेवर? हो, आता 2 दिवसापासून गॅसच नाही ना पंपाला। मिळतो का पण तुम्हाला गाडी? नाही ना, रिलायन्स पंप सुद्धा 2 दिवसानंतर आता येणार गॅस। समजा उद्यापासून बंदच झाला तर गॅस काय करणार? त्यांना काय आता काय करणार आहे? आता आपली जी तुम्ही पण रिक्षा चालवा, गाडी जर उभी राहिली तर कसं काय आपलं घरचं? काय ऑप्शन काय आहे तुम्हाला? नंतर मग मार्ग काय आहे तुम्हाला? ऑप्शनच नाही ना, ऑप्शन नाही। आता ते सरकारने त्याचा विचार करायला पाहिजे। तुमचं पण रिक्षावर चालतं का? रिक्षावर आहे ना आमचं। म्हणजे समजा उद्या तुम्हाला गॅस नाही मिळाला, तुम्हाला गाडीला जर इंधनच नाही, तुम्ही गाडी चालवणार नाही, मग तुमचं घर कसं चालणार? घर चालणार तर मग करायचं, मग चोऱ्या बिऱ्या इकडून तिकडून, मग काय करायचं? मग आता सरकारला समजायला पाहिजे ना, एवढं जर पब्लिकच्या 3-3, 4-4 लाखाच्या गाड्या घ्यायच्या, गॅस भेटून नाही राहिला, काहीच नाही, सरकारचं त्याच्यावर काय ऍक्शन घ्यायला पाहिजे ना त्यांनी। 30 रुपये लिटर मागं वाढू राहिली। RTO आम्हाला पासिंगला 10-20 हजार रुपये RTO पासिंगला घेतो गाड्यांच्या, रोड टॅक्स घेतो, रोड नाही आपल्या इथं ध्यानावर, गॅस भेटून राहिली, हप्ते भरायचे कुठून आम्ही? बरोबर आहे का नाही? 6-6, 7-7, 8-8 हजार रुपये गाड्यांचे हप्ते भरायचे कुठून आम्ही? या ठिकाणी भरपूर मोठ्या समस्या आहे। रिक्षाला गॅस पण महाग झालाय, 30 रुपये लिटर मागे गॅस वाढला, शिवाय म्हणजे त्यांच्या रस्त्याची बी समस्या त्यांनी मांडली, गाडीचे हप्ते, त्यांनी संसार कसे चालवायचे, पर्यायाने काय करावं असं रिक्षावाल्यांपुढे समस्या उभ्या आहे। बहुत तुम्हाला हा गॅस एवढा नंबरला काय भाव नाही? गॅसचा तुटवडा आहे, आज तुटवडा, उद्या नाही मिळाला तर बघू आता, बघू काय पोरं सर रस्त्यावर येतील, दुसरं काय होणार आहे? आमचे पोट पाणी चालणार नाही, कारण आमच्या घरदार सगळे याच्यावरच आहे, रिक्षावरच आहे का? नोकरीच आमची ही आहे। या ठिकाणी रिक्षावाल्यांच्या भरपूर मोठ्या समस्या आहे।